या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। माझ्या लेकराला पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर 5 रुपये टक्क्याने पैसे काढले मी। हा, लेकराला 15 दिवस लेकरू दवाखान्यामध्ये होतं, नाही मिळालं म्हणतो आला तरसून का बळच पण चालली ती लेकराला बरं नाही स्वतः जे ऍडमिट आहे आम्हाला कोणच आहे तिथं लेकरावाला जवळ आला निघून। शेतातील ऊस माझं व माझ्या दिराचं मिळून 90 टन ऊस गेलेला आहे। मी गोकुळ कारखान्याला 3 वेळा गेलेले आहे, स्वतः जाऊन आलेले आहे। तिथले राठोड चव्हाण म्हणून आहेत, त्यांनी मला हमी दिली की 15 तारखेला पैसे टाकतो, नाहीतर तुम्हाला चेअरमनचा नंबर देतो। शिंदे यांचा नंबर दिला, शिंदेला हा कसं जगायचं शेतकरी? काय बोलायला तयार नाही ना, यायला तयार नाही। आज नाही ना म्हणलं तर 10,000 रुपये घातले मी। एक रुपया नाही मिळाला, 3 लोक घातली ती आणि गावातील सगळे लोक घातली ती, पण कुणाचंच नाही बिल आलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री या ठिकाणी जे गोकुळ शुगर फॅक्टरी आहे, साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्यानं अनेक शेतकऱ्यांच्या ज्या ऊसाची जी बिलं आहेत ती थकवलेली आहेत। त्यामध्ये तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, लातूर असेल किंवा धाराशिव असेल किंवा सोलापूर असेल, या अनेक शेतकऱ्यांची ऊसाची बिल थकवल्यामुळं हे सर्व शेतकरी आज जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे आंदोलनाला बसलेले आहेत आणि 1-2 नव्हे लाखो रुपये या शेतकऱ्यांचे अडकलेले आहेत। आणि काही जणांचे 3 महिन्यापासून बिल अडकले, काही जण 6 महिन्यांचे, तर काहींचे 2-2, 3-3 वर्षापासून या ठिकाणी बिल थकलेलं आहे। आणि आता हे शेतकरी आता या जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत। जोपर्यंत गोकुळ शुगर या सर्व शेतकऱ्यांची ऊसाची थकलेली बिले देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा पवित्रा या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। नेमकं शेतकऱ्यांची मागणी काय आहे, कारखान्यानं कसं या शेतकऱ्यांना चुना लावलेला आहे, किती लोकांची बिलं थकलेली आहेत, गोकुळ शुगरवाल्यांचं म्हणणं काय आहे, आणि सध्या या शेतकऱ्यांच्या घरी जे संकट आलेलं आहे, काहींना दवाखान्यासाठी असेल, काहींना लग्नासाठी असेल किंवा शैक्षणिकसाठी असेल, किंवा काहींनी 5-5%, 10-10% बाहेरच्या सावकाराकडून उसनं घेतलेले पैसे आहेत ते फेडायचे आहेत, असं एक मोठं संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेलं आहे। गोकुळ शुगरच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत। शेतकऱ्यांची काय मागणी आहे आपण जाणून घेऊयात। जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर। होत्या 45 खुदावडी, राहणार खुदावडी, तालुका तुळजापूर, गुंडू रामा खजुरे, खुदावडी तालुका तुळजापूर। माझं 280 टन ऊस आहे। माझ्या लेकराला पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर 5 रुपये टक्क्याने पैसे काढले मी। हा, लेकराला 15 दिवस लेकरू दवाखान्यामध्ये होतं, 45,000 रुपये बाहेर 45,000 रुपये काढले 5 रुपये टक्क्यानं। ह्या कारखानदाराला 5 महिने झाला आज माझा ऊस घालून, अजून 1 रुपया द्यायला तयार नाही आहे ना। हा, कसं जगायचं शेतकरी? काय बोलायला तयार नाही ना, यायला तयार नाही। आज नाही ना म्हणलं तर 10,000 रुपये घातले मी। एवढी संघटना उभा करायला मी स्वतः खडी केलंय। ही जेवढी संघटना उभा केलंय मी, एक ज्ञानू साखरे, सचिन जवळगे, आम्ही तिघांनी एवढी संघटना उभा केला। कोणच मध्ये नव्हतं या संघटनेमध्ये। हा, बघा विचार करा तुम्ही, 280 ना, किती पैसे झाले माझे? अशा भरपूर शेतकरी आहे ते। लहान लेकराला घेऊन आला मी खास उपोषणासाठी। माझ्या बाळाचा दवाखाना आहे, समजा शेतकऱ्याचं बिल भेटाव आणि या समजा शेतकऱ्याला मी स्वतः घेऊन आलोय। साखरे खुदावडी, तुळजापूर तालुका उस्मानाबाद जिल्हा। कुठे टाकलं हे तर गोकुळच। तिघ लोक आहे ते। किती टन गेले? किती एकाचं 200 टन गेलंय, एकाचं 150, एकाचं 250, 200च्या पुढे गेलंय। काय म्हणते, बिल मिळालं? नाही मिळालं म्हणतो आला तरसून का बळच पण चालली ती लेकरावाला बरं नाही स्वतः जे ऍडमिट आहे आम्हाला कोणच आहे तिथं लेकरावाला जवळ आला निघून। काय म्हणते? काय म्हणते कोण आता दिन ती किती महिने झाले? आता 7-8 महिने झालं घातला, दिवाळी झाल्याबरोबर घातला, दिवाळी तूच 1 रुपया मिळाला? 1 रुपया नाही मिळाला, 3 लोक घातली ती आणि गावातील सगळे लोक घातली ती, पण कुणाचंच नाही बिल आलं। घर कुठलं हो, असं लेकरू बाळातून झाले तर दवाखान्यात ऍडमिट झालं तर लोकांकडून पैसे घेऊन दिले याजन काढून, कोण देत आहे कोणाला सांगा?
हा त्या कारखान्यावर कारखाना दोनदा चारदा जाऊन आले पोरग भेटू दिलेत का? बँक दिलं पण देणं झालं की आज उद्या ह्या तारखेला देतो त्या तारखेला देतो 25 तारखेला देतो 5 तारखेला देतो हेच म्हणलं मग याच माघारी 3दा गेला सगळं तुरून पांघरून जेवण घेऊन गेला त्याला दिलंच नाही मग मग आज इथं काय करणार? आता काय करा मला बिल दिल्याशिवाय मी जाणार नाही. जाणार नाही. हा बिल दिल्याशिवाय जाणार नाही अजून म्हणते मी माधव मोकाशे उर्फ येळकोटे माझं शेतातील ऊस माझं व माझ्या दिराचं मिळून 90 टन ऊस गेलेला आहे. मी गोकुळ कारखान्याला 3 वेळा गेलेले आहे, स्वतः जाऊन आलेले आहे. तिथले राठोड चव्हाण म्हणून आहेत, त्यांनी मला हमी दिली की 15 तारखेला पैसे टाकतो, नाहीतर तुम्हाला चेअरमनचा नंबर देतो. शिंदे यांचा नंबर दिला. शिंदेला मी 3 वेळा फोन केले, 100 फोन शिंदेला झालेले आहेत. शिंदेनं एकही फोन उचललेला नाही. परत त्यांनी म्हणले, राठोडनी म्हणले दुकानात जावा. दुकानात जाऊन आले तरी पण त्यांनी दिले नाही. त्यांच्या घरी जावा तर घरी बोलले की ते घरी नाही आहेत, अमेरिकेला गेलेत, अमुक गेलेत, तमुक गेले, असं त्यांचा निरोप आला. ठीक आहे, मान्य आहे, आम्हाला सगळंच आहे. मी आज माझ्या मुलीचे 90,000 रुपये हॉस्पिटलला भरून आले, माझ्याकडे पावती आहे. आणि शिंदे चव्हाणचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्यांनी मला बोललेलं कधी पैसे देतो, का देतो, हे रेकॉर्ड सुद्धा आहे. मी रेकॉर्ड करून ठेवले. मला उद्या माझं आणि माझ्या दिराचं मिळून 90 टनाचं बिल आहे. बिलाचा हिशोब मी काही केलेलं नाही आहे. त्यांनी मला 2% मी व्याजानं काढून मी ऊसाचं बिल बेनं पेरलेलं आहे. मी 2% आज व्याज काय होते. आणि माझ्या मागं माझे पती नाही आहेत, माझे धीर आणि मी. असे असताना मी एवढं कष्ट करून माझ्या लेकरांचं शिक्षण व शाळा आहे, माझ्या मुलीची डिलिव्हरी आहे, 90,000 रुपये भरून मी आज आलेले आहे. मिळाला पाहिजे आणि मला 2 दिवसात विसाचा पैसा मिळाला पाहिजे. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.